हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल मामी भाजी ब्लॉग. तर आज आहे हरतालिका, त्यानिमित्ताने आता इथे पूजा वगैरे आम्ही करणार आहे. छान अशी पूजेची तयारी झालेली आहे. हार वगैरे करून ठेवले आहे, फळं आणलेले आहे. आपली गौरीसुद्धा खूप छान निघाली आहे. तर आता इथे पूजेची मी मांडणी करणार आहे, तर ते तुमच्यासोबत शेअर करते. छान असे इथे आईने भांडी स्वच्छ धुतलेले होते देवाचे, एका लिक्विडने ते घासलेले होते. खूप छान असे भांडी चमकत आहे. तर आता इथे सोबत ज्या दिसत आहे त्या मोठी आई आहेत, म्हणजे आईची मैत्रीण आहेत. त्या दरवर्षी पूजा करायला सोबतच येतात हरतालिकेला. मी तर सासरी करते या सगळ्या गोष्टी. तर इथे त्या मोठ्या आई आणि आम्ही एका टोपल्यामध्ये पाणी घेऊन छान असं वाळू दोघींनी उंजळणी पकडून धुतलेली होती. हे पाचद्या आमच्याकडे असं करतात, दोघींनी सोबत हात पकडून. सुरुवातीला ही गौरीसुद्धा पाण्यामध्ये छान धुतल्या जाते, दोघी मिळून छान अशी पूजा केल्या जाते. तर या वाळू ज्या आपण काढलेली आहे त्याचं शिवलिंग आपण करत असतो. मग त्या शिवलिंगाची पूजा केल्या जाते. इथे गौरीच्या मधोमध आईने काढलेलं होतं. तर इथे मी एका प्लेटमध्ये शिवलिंग काढलेलं होतं आणि मोठ्या आईनेसुद्धा इथे एका प्लेटमध्ये शिवलिंग काढलेलं आहे. तर त्याची पूजा वगैरे केल्या जाते. तर कोणी इथे आरती वगैरे करतं, तर कोणी आतमध्ये स्थापन नेऊन करतं. उपवास वगैरे केलेला आहे. मी आहे माहेरी. दरवर्षी सासरी वगैरे छान आनंदाने हा करते सण साजरा, पण आता आईकडे असल्यामुळे छान पूजा वगैरे आता आम्ही इथे करून घेतलेली आहे. गौरीची स्थापना वगैरे केलेली आहे. चला मी तुम्हाला दाखवते. तर इथे छान अशी पूजा वगैरे मांडलेली आहे. खूप सुंदर आपली पूजा दिसत आहे. घरात इतकं प्रसन्न वाटत होतं. वरती गौरी वगैरे ठेवली होती, कलश वगैरे स्थापन करून 5 प्रकारचे फळं वगैरे ठेवलेले आहे. छान रांगोळी वगैरे काढली होती. तुमच्या भागामध्ये कशी काय करतात पूजा कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा. बाय.